नमस्कार महिलांनो आणि भगिनींनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महिलांनो, सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही काही महिन्याआधीच ही जाहीर केलेली होती। महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 1 ऑक्टोबर पासून पैसे येण्यात ही सुरुवात झालेली आहे। आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की काय करणे गरजेचे आहे तर तुम्हाला हे या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहे आणि कोणत्या कोणत्या महिलांना हे पैसे मिळाले आहे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि किती रुपये मिळणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला बहिणींनो सांगणार आहे। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत शासनातर्फे 830 रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। तर 1 ऑक्टोबर पासून ही रक्कम शासनाच्या नुसार जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध होणार आहेत। गॅस जोडणी महिलेच्या नावाने शिधापत्रिकानुसार एकच लाभार्थी हा याच्यामध्ये घरातून एक लाभार्थी हा याच्यामध्ये निवड केली जाणार आहे। तसेच उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करणार आहेत। म्हणजे जे उज्ज्वला लाभार्थी अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना 300 रुपये केंद्र सरकार देणार आहेत आणि 530 रुपये हे राज्य सरकारकडून मिळणार आहे, असे त्यांना 830 रुपये मिळणार आहेत। तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना काय करणे गरजेचे आहे तर ज्या महिलेची ई-केवायसी करणे बाकी असेल त्या महिलांनी ई-केवायसी करून घ्या। ज्या महिलांची ई-केवायसी त्यांच्या गॅस एजन्सीकडे त्यांनी केलेली असेल त्यांना थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 830 रुपये हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बऱ्याच महिलांना याचे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत होणार आहे। तर बहिणींनो, जर तुम्ही तुमचं गॅस सिलेंडरचं जे अकाउंट आहे ते तुमच्या नावाने असेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल किंवा उज्ज्वला योजना अंतर्गत लाभ घेत असाल तर तुम्हाला शासनातर्फे 830 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। 830 रुपये हे शासनातर्फे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्हाला येत्या 1-2 दिवसांमध्ये याचे पैसे हे येतीलच। ज्या महिलांनी परंतु तुम्हाला यासाठी केवायसी करणे बंधनकारक आहे। तुमच्या गॅस सिलेंडरकडे ई-केवायसी करणे हे तुम्हाला बंधनकारक आहे। ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड तसेच जे तुमचं एजन्सीचं पुस्तक असेल, गॅसचे जे पुस्तक असेल ते तुम्हाला घेऊन तुम्हाला तुमच्या एजन्सीकडे जाऊन तुमच्या अंगठा देऊन त्या ठिकाणी तुम्हाला हे केवायसी करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ हा नक्की मिळणार आहे। शासनातर्फे या महिलांना वर्षाला 3 सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत। या पद्धतीची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना शासनाने सुरू केलेली आहे। याचा लाभ हस्तांतरित करण्यासाठी सुरुवात सुद्धा झालेली आहे। बहिणींनो, जर तुमची केवायसी बाकी असेल तर केवायसी तुम्ही लवकरात लवकर करून घ्या आणि याबद्दल काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण अशीच महत्त्वपूर्ण अपडेट पुढे देखील देत राहू। धन्यवाद।